मी केव्हापासून बोलवते पण भागव काही घेईना. तर मला खाऊ घालायचं पण हा बघा इथे खेळत बसलाय. भार्गव चल. ते आणायला चालले त्याला. तर मस्त असं सकाळी सकाळी पाऊस पडत होता आणि ना माझी स्वयंपाकाची तयारी चालू होती. इकडे मी बटाट्याची भाजी वगैरे बनवत होती आणि ना देवांश त्यांचं पण जेवण बनवायचं होतं. देवांचा टिफिन बनवून दिला होता आणि इकडे आमची बनवत होते स्वयंपाक चालू होता माझा सगळा. आणि बाहेर मस्त असा पाऊस पडत होता. पावसाळ्यामध्ये असं गरम गरम जेवण करायला खूप छान वाटतं. आणि त्यामुळे मग म्हटलं पटकन आता स्वयंपाक करून घेऊ, कारण देवांश यायच्या आधी ना मला स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घ्यावं लागतं. तो आल्यानंतर काहीच करून देत नाही त्यामुळे, कारण दोघं खूप भांडतात पण मस्ती करतात त्याच्यामुळे, म्हणून मग मी आज सगळं आवरून घेत असते 1 वाजेपर्यंत. तर हे आमचा टेरेसवरचा व्ह्यू आहे. तर खूप छान असं व्ह्यू दिसतं. पाठीमागच्या साईडने डोंगर वगैरे आहे तर ते डोंगराचा व्ह्यू खूप छान दिसतो. तर तुम्ही इथं बघत होता फार मस्त असं धुकं वगैरे दिसत होतं, डोंगरावर ढग उतरलेले होते. तर त्यानंतर मग दुसऱ्या दिवशीचा व्लॉग अपलोड केलाय, कारण मला शूटिंग काढायला काही परत टाइम भेटला नाही. आणि हे जे आहे आमच्या पाठीमागे पळसाचं झाड आहे घराच्या, तर तिथे असं चिमण्या पाऊस थांबल्यानंतर खूप चिवचिव करतात आणि मस्त असे घरटे वगैरे त्यांनी बांधलेले. आणि आता हा आहे माझा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग, कारण मला काही आधी टाइम भेटला नाही त्यामुळे मी शूट वगैरे काही केलं नाही. आणि इथे ना माझी वटपौर्णिमेची तयारी चालू होती. तर असं ताट वगैरे केलं होतं आम्ही वटपौर्णिमेच्या पूजेसाठी. आणि मी साडी वेअर केली होती रेड कलरचे, हे पिंक रेड कलर आहे. आणि आम्हाला ना जळगावला जायचं होतं पण आम्ही म्हणजे यांचं काही काम असतं इथं संभाजीनगरला ऑफिसमध्ये, त्याच्यामुळे आमचं काही जाणं झालं नव्हतं. म्हणून आम्ही आला का? इकडेच आहे संभाजीनगरला. आणि मग इकडेच चालले मी वटपौर्णिमा फिरायला वगैरे झाली आहे माझी. तर इथं देवांश आला होता पूजा स्कूल करायला. मधून. कशी दिसते? त्या दिवशी जसं लग्नाला गेलती ना त्याची तशी दिसते का? ड्रेस ड्रेस तसा आहे. ड्रेसच तसा आहे का? ड्रेस घाललेला ते सेम आहे. ही साडी आहे. साडी म्हणत्या. हा जायचं ना चल. आणि आमच्या घरापासून वडाचं झाड पण खूप जवळ आहे. आणि मग त्याच्यामुळं मी आणि आई पूजा करण्यासाठी गेलो होतो वडाच्या जवळ. तर म्हटलं चला यांना पण घेऊन जावं थोडं शूट वगैरे करायला. तर मग हे पण आले होते शूट करायला. तर इथे फोटो वगैरे काढले आम्ही आणि नंतर मग आम्ही निघालो चालू पूजेसाठी. जागाला घरी ठेवून लागतो. झाडा काही काढून देणार नाही देणार. तर बरेच दिवस झाले माझे व्लॉग आलेले नाही, 15-1 दिवस झाले असतील व्लॉग नाही अपलोड केले नाही. कारण मला नाही इथं असलं की टाइम भेटत नाही अपलोड करायला किंवा मग शूट करायला. शूट करायला पण हे दोघं ना खूप म्हणजे असं मस्ती करत असतात, त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं लागतं आणि मग माझं शूट वगैरे काही होत नाही. आणि हे पण त्यांच्या ऑफिसच्या कामासाठी बाहेरच असतात. मग आणि ट्रायपॉड पण मी संभाजीनगरला आणलेला नाही, जळगावलाच आहे. त्यामुळे मग मला शूट करायला पण कोणी नसतं आणि कधीतरी एखाद्या वेळेस मी माझं स्वतः शूट करते थोडंफार. आणि आता इथे आम्ही आलो होतो पूजेसाठी. तर पूजा वगैरे केली मस्त. आणि पुढचे व्लॉग पण खूप इंटरेस्टिंग राहणार आहे, ते पण नक्की तुम्ही बघा. माझ्या धीराचं लग्न आहे तर त्या लग्नाचे पण मी व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर ते पण बघा तुम्ही. तर कंटिन्यू व्लॉग टाकायचा प्रयत्न करते पण मध्येच असं काहीतरी होतं की संभाजीनगरला जावं लागतं किंवा मग जळगावला, तर मग ते सगळं असं म्हणजे नाही का डिस्टर्ब होऊन जातं. मुंबई पण लाईनशीर चालतात. माणसांना शिस्त नाही पण मुलांना शिस्त आहे. काय हो? काही एखाद 2 बाया येऊन गेलेले दिसते. पक्ष्यांचा किती छान आवाज येतो इकडं.
वातावरण तेवढं भारी आहे ना. पाऊस आहे तर आपल्या इकडं भारी वातावरण. इकडं आमचं घर आहे इथं. तर इथे ना मी माझी पूजा करत होते तोपर्यंत आई भार्गवला सांभाळत होत्या आणि देवांशला घरी ठेवून आलो होतो. तो स्कूलमधून आला होता तो, पण बाबा म्हटले मी सांभाळतो त्याला. तर मग त्याला तिथंच ठेवला आणि नंतर आम्ही पूजेला आलो. दोघं सोबत जर असले ना खूप धिंगाणा करता, काहीच करून देत नाही. त्याच्यामुळे आम्ही शक्यतो दोघांना सोबत असं कुठं घेऊन बाहेर जायचं असलं तर फॅमिली सोबतच जातो. आणि असं पूजा वगैरे होती त्याच्यामुळे मग त्याला तिथंच ठेवलं. नाही तर तो खूप पळाला असता. असं रिकामं वातावरण दिसलं का तो खूप पळत असतो. त्यामुळे मग देवांशला ठेवलं होतं घरी आणि भार्गवला घेऊन आलो होतो. मग भार्गव आई जवळ होता आणि मी माझी पूजा करून घेत होते वडाची. पूजा केल्यानंतर घरी जाऊन म्हणजे स्वयंपाक वगैरे बाकी होतं तर ते पण करायचं होतं घरी जाऊन. आणि आता इथे माझी पूजा चालू होती. इकडं पण आता तू कुठं येतो वर? कोणाची गाडी? केवढा आला ग? हो कुत्र आले. पण तिथे फार भिजलेली वाटत. ए तू चप्पल आण ना, तुझी चप्पल आण.